स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी वर्ग मराठ्यानो एकत्र होऊनी संकल्प ठाम धरू आपुल्यावरी दुष्टांचे निर्दालन एक त्रास अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा देशभर जन्मोत्सव साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव शहरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। गेले 3 ते 4 दिवस पेठवडगाव येथील शिवजन्मोत्सव कमिटीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। यामध्ये ऐतिहासिक नाट्य, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, विविध प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या। आज शेवटचा दिवस भव्य मिरवणुकीचा असल्यामुळे या दिवशी महाआरतीसाठी माजी गृहराज्यमंत्री श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली। या महाआरती प्रसंगी माजी पोलीस आयुक्त श्री गुलाबरावजी पोळ साहेब, यादव आघाडीच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ, उपनगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख श्री संदीप पाटील बाबा, युवा नेते अभिजितदादा गायकवाड, युवा नेते श्री राजवर्धन पाटील, शिवजन्मोत्सव कमिटीचे सर्व सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते। शिवजयंतीचा मिरवणूक सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदात साजरा करण्यात आला। साहेबांचं स्वागत या ठिकाणी पोळ साहेबांच्या शुभास्ते शिवप्रतिमा आणि बुके देण्यात करण्यात येत आहे। मनपूर्वक आभार। मी साहेबांना विनंती करतो की आम्हा तमाम शिवप्रेमींना मार्ग छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या मिरवणुकीला उपस्थित आदरणीय विद्याताई पोळ साहेब, सर्वच, मी आता नाव सगळ्यांची घेत नाही, सगळेच मान्यवर आणि जमलेले नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, अत्यंत उत्साहानं आज मिरवणुकीचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय। आणि गेले 4-5 दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटते वडगाव नगरी दुमदुमली असं म्हणायला काय हरकत नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम गेले 4 दिवस या ठिकाणी सुरू आहेत। ताईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले उपक्रम आपण सातत्याने राबवत असतो आणि ज्या कर्तृत्वान राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका घेतली, सामान्य माणसांना मावळ्याच्या माध्यमातून हे राज्य आपलं असलं पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला सलाम करत असताना आज मिरवणुकीच्या माध्यमातून नव्या पिढीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणं आणि त्या पद्धतीने आपल्याला वागलं पाहिजे ही भूमिका घेणारी ही मिरवणूक असणार आहे। आणि म्हणून माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे, उत्साहानं ही मिरवणूक आपण पार पाडत असताना
शांततेने ती मिरवणूक झाली पाहिजे. अशा पद्धतीचे नियोजन आपण सर्वांनी करावं. ताईंचं आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम आपण या निमित्तानं राबवला आणि या मिरवणुकीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा लोकांच्या मनामध्ये रुजवायचं काम आपण करतात. मनापासून माझ्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आले, त्याबद्दल मी तमाम वडगाव नगरीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो. धन्यवाद. शंभू शंकराच नवराजगड गावर भूपती हा आमचा राजा जाणता राजा. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.